मी एका गावात दाईंचे काम करत होते. गावातील अर्ध्याच्या वर स्त्रियांची डिलेवरी मीच केली होती. म्हणून गावातील प्रत्येक स्त्रियांचा तसेच माणसांचा माझ्यावर खूप विश्वास होता. आज जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं ते पाहून मी हैराण होते. त्या दिवशी एक व्यक्ती आपल्या बकरीला मिठी मारून बसला होता आणि तिथे बऱ्याच लोकांची गर्दीही जमली होती. मी दाई नसल्यामुळे सुदाम त्या दिवशी माझ्याकडे सकाळी सकाळी आला आणि मला म्हणाला, काकी, आज मला तुमची गरज आहे. मी त्याला विचारलं, तुला माझी गरज का पडेल बरं? कारण तुझ्या घरात तर कोणीही गरोदर नाही, तुझी बायको तर वांज आहे ना. तेव्हा सुदाम म्हणाला, नाही, मला तुमची गरज तर आहे, पण माझ्या बायकोसाठी नाही, तर माझ्या रानूसाठी. मी विचारलं, रानू पोटाशी आहे का तुझी? सुदाम म्हणाला, माहिती नाही, पण तसं वाटतंय. मी म्हणाले, ठीक आहे, येते मी. हे काही अवघड काम नाही, एका बकरीची डिलिव्हरी करणं. रानू सुदामच्या बकरीचे नाव होते आणि सुदामचं आपल्या बकरीवर खूप प्रेम होतं. तो प्रेमाने तिला रानूच म्हणायचा. त्या बकरीसाठी तो पूर्ण वेडा झाला होता. तो तिची खूप काळजी घ्यायचा. त्याने आपल्या बकरीसाठी घरामध्ये एक वेगळा रूम देखील बनवला होता. गावात सगळ्या गावकऱ्यांना माहिती होतं की सुदामचा जीव त्या बकरीमध्ये अटकलेला आहे आणि सुदाम देखील सगळ्यांनाच आनंदाने म्हणायचा, जेव्हापासून या बकरीला घरी घेऊन आलो आहे तेव्हापासून माझी परिस्थिती खूप सुधारली आहे. कारण ती बकरी होतीच तशी सुंदर आणि सफेद कलरची होती. ती अशी बकरी तर मी माझ्या जीवनात कधीच बघितली नव्हती. मी सुदामसोबत त्याच्या घरी गेले आणि त्या खोलीत जाऊन बकरीजवळ बसले. मला माहिती होतं जनावरांची डिलिव्हरी करण्यासाठी माझी इतकी गरज पडणार नाही, परंतु थोड्याच वेळात माझ्या डोळ्यांनी जे काही बघितलं, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी सुदामला विचारलं, हे काय आहे? ही हरकत या बकरीसोबत कोणी केली? परंतु सुदामच खूप हैराण होता. परंतु जेव्हा पूर्ण चौकशी झाली, त्या बकरीसोबत हे सगळं कोणी केलं हे समोर आलं, तेव्हा सुदाम तर स्वतःलाच नजर मिळवू शकत नव्हता. कारण हे काम फक्त एका माणसाचं नव्हतं, तर अनेक माणसांचं होतं. ती दाईन म्हणत होती की सुदाम सुद्धा माझ्या हातांनीच जन्माला आला होता. त्याच्या आईची डिलिव्हरी मीच केली होती. त्याची आई खूप चांगली स्त्री होती, परंतु आता ती या जगात नव्हती. सुदामसोबत आता त्याची बायकोच या घरात राहत होती, जी की खूप शांत होती. न कुणाशी जास्त बोलायची, न घराच्या बाहेर कधी पडायची. त्याचं कारण होतं की ती एक वांज होती. ती कधी आई बनू शकत नव्हती. ती नेहमीच माझ्याकडे यायची, गोळ्या औषधं घेऊन जायची, परंतु तिला फरक पडला नव्हता. म्हणून मी तिला सांगितलं होतं की तू वांज आहेस उषा, तू शहरात जाऊन एकदा तपासणी कर. मोठ्या शहरात डॉक्टर काहीही चमत्कार करू शकतात. कदाचित तुलाही आईचं सुख मिळू शकतं. परंतु उषा म्हणायची, काकी, तुम्हाला माहिती आहे आम्ही गरीब माणसे आहोत. सुदाम कधीच मला शहरात डॉक्टरांकडे घेऊन जाणार नाही. इतके जास्त पैसे नाहीत आमच्याकडे. असेच दिवस तेव्हा चालले होते. तेव्हाच तिचा नवरा सुदाम एका छोट्या बकरीला आपल्या घरी घेऊन आला, जसे ते स्वतःचे एक बाळ आहे. आपल्या घरी मूल जन्माला आलं असंच तो वागत होता. त्यानं आपल्या त्या बकरीचं नाव रानू ठेवलं होतं. पूर्ण दिवसभर तो त्या बकरीचीच देखभाल करत असे. अशा प्रकारे त्या बकरीचा सांभाळ करत होता जशी ती बकरी त्याचं मूलच आहे. भरभर दिवस गेलेत. त्याची बकरी देखील आता मोठी झाली. परंतु सुदाम आज अशा प्रकारे आपलं डोकं पकडून बसला होता जसं हे सगळं त्याच्या बायकोसोबत किंवा त्याच्या मुलीसोबतच घडलं. सकाळ झालीच होती की माझ्या घराचा दरवाजा वाजला. सुदाम दरवाजात उभा होता आणि मला म्हणत होता की काकी, लवकर घरी चला. कदाचित माझ्या बकरीच्या पोटात दुखत आहे. ती गर्भवती आहे. मी विचारलं, असं कसे शक्य आहे? ती तर एकटी आहे. तेव्हा सुदाम मला म्हणाला, ते मला माहीत नाही, पण तुम्ही लवकर चला. मला तुमच्या मदतीची गरज आहे. अगोदर मला वाटले की सुदाम दुसऱ्याच काही कामासाठी आला असेल, कारण त्याची बायको उषा तर कधी आई बनू शकत नव्हती. उषा तर सुदामला पसंत देखील करत नव्हती. मला नेहमीच म्हणायची की माझ्या आईवडिलांनी बळजबरीने माझं लग्न सुदामसोबत लावलं. ती खूपच चांगली होती, परंतु आता तिने माझ्याकडे येणे जाणेही कमी केले होते. कारण आमचे गाव असं होतं ज्यात एखादी स्त्री जर आई झाली नाही, वांज असली,
तर तो एक गुन्हाच समजला जायचा. असो, सुदाम मला घेऊन त्या बकरीच्या खोलीत गेला. बकरी खाली जमिनीवर बसली होती. तिच्याकडे बघून ती आजारीच वाटत होती. मी तिच्याकडे बघून सुदामला म्हटलं, सुदाम, हे माझं काम नाही, जनावरांच्या डॉक्टरांना बोलव. परंतु सुदाम म्हटला की तो डॉक्टर आत्ता इथे नाही, म्हणून काकी तुम्हीच माझी मदत करा. मला देखील त्या बकरीची कीव आली. मी म्हटलं, ठीक आहे, मीच मदत करते, जा तू कर तुझे काम, कदाचित वेळ लागू शकतो, मी बसते इथे. मी माझा हुक्काही माझ्याजवळच ठेवला होता. खरं तर आज माझ्या आयुष्यातला एक वेगळाच दिवस होता, जो मला हैराण करून गेला. मी सुदामला खोलीच्या बाहेर पाठवलं आणि हुक्काही प्यायला सुरू केलं. थोड्याच वेळात मला माझ्या आजूबाजूला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मी इकडे तिकडे बघू लागले आणि विचार करत होते की हा आवाज कुठून आला. कदाचित मी डिलिव्हरी करते म्हणून हा आवाज माझ्या कानांमध्ये तर नाही बसला ना. विचार करतच होते की ज्यावर नजर पडली ते बघून मला धक्काच बसला. रानू जमिनीवर अजूनही तशीच पडलेली होती. खूपच अस्वस्थ दिसत होती ती. परंतु तिच्याजवळ एक नुकतंच जन्मलेलं बाळ होतं, जे की खूप रडत होतं. मी तर त्या बाळाला बघून आश्चर्यचकित झाले. रानूचं पोट चेक केलं तर ते अजूनही तसंच होतं. माझं तर डोकंच बंद झालं होतं. ते बाळ अजूनही त्या बकरीजवळ त्या कोरड्या गवतावर घासावरच पडलेलं होतं. मी घाईघाईतच त्याला उचललं आणि माझ्याजवळ असणाऱ्या शालमध्ये त्या बाळाला गुंडाळलं. जेव्हा मी ते बाळ घेऊन घाईतच त्या खोलीच्या बाहेर आले, तेव्हा समोर सुदामची बायको उषा आणि गावातीलच एक तिची मैत्रीण उभ्या होत्या. कदाचित त्याही बकरीच्याच काळजीत होत्या. माझ्या हातात बाळ बघून त्याही आश्चर्यचकित झाल्या. सुदामची बायको उषा मला म्हणू लागली की हे काय आहे काकी. मीही रागातच म्हणाले, तुला दिसत नाही का, बाळ आहे ते, तोही मुलगा. उषा म्हणाली, बाळ? कुणाचं बाळ? हे बाळ कुठून आलं? तुम्ही तर आतमध्ये रानूसोबत होतात ना. तिची तब्येत खराब होती म्हणून? तोच मी म्हणाले, हो, मी रानूसोबतच होते. परंतु आता मी तुम्हाला कसं समजावू की हे बाळ कुठून आले? खरं तर मलाच काही समजत नाही. पण लवकरच या बाळाला घे, नाहीतर ते रडून रडून आजारी पडून जाईल. उषा घाईघाईतच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, द्या, मी या बाळाची काळजी घेते. उषाने घाईतच माझ्याकडून त्या बाळाला घेतलं आणि आतमध्ये गेली. तोच सुदाम माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, माझी रानू कशी आहे काकी? मी म्हणाले, ठीक आहे, पण जे घडलं ते अतिशय भयंकर घडलं आहे, जो आपण विचारही करू शकत नाही. तू देखील ते ठीक करू शकत नाही आता. सुदामने चिंतेतच मला विचारलं, काय झालं काकी? सगळं ठीक तर आहे ना? काय अनर्थ घडले असे? मी त्याला म्हटलं की तुझ्या बकरीनं एका बाळाला जन्म दिला. त्याला तर आनंद झाला, म्हणजे छोटी रानू जन्माला आली. तो आनंदातच मला बोलला. मी त्याच्याकडे बघतच त्याला म्हणाले, अरे मूर्खा, बकरी नाही, मानवी बाळाचा जन्म झालाय तुझ्या रानूच्या पोटी. तोही माझे बोलणे ऐकून हैराण झाला आणि म्हणाला, काय काकी, मी तुम्हाला सकाळी झोपेतून उठवून घाईतच इकडे आणले, याचा अर्थ असा नाही की तुम्ही झोपेतच हवेत काहीही बोलाल. काकी, तुला झोप येत असेल तर तू जा आणि परत एकदा झोपून घे, परंतु असा मजाक करू नकोस माझ्यासोबत. मी म्हटलं, मजाक नाही करत आहे मी, जा, तुझी बायको आतमध्ये काय घेऊन गेली आहे ते बघ तुझ्या डोळ्यांनी एकदा. असं म्हटल्यावर तो घाईघाईतच खोलीत पळाला आणि मी देखील त्याच्या मागे मागे गेले. उषाने त्या बाळाला आपल्या जवळ झोपवले होते आणि तिच्या मैत्रिणीला तिच्या घरून बाळाची दुधाची बॉटल आणि दूध घेऊन यायला सांगितले होते, कारण काही महिन्यांपूर्वीच तिच्या मैत्रिणीच्या घरीही एक बाळ जन्माला आलं होतं. त्याच बॉटलमध्ये उषा त्या बाळाला दूध पाजत होती. ते बाळ एकदमच सुखरूप होतं आणि तंदुरुस्तही होतं. मी तर एका नजरेतच सगळं काही ओळखत असायचे. आत्ताही ओळखले होते, पण मी शांत राहणंच योग्य समजलं. ते बाळ तर दूध पिऊन झोपून गेलं, परंतु या घरातील माणसांची झोप, सुख, चैन सगळं काही उडालं. सुदाम तर जमिनीवरच खाली बसला आणि आपल्याच डोक्यात मारून घेऊ लागला आणि म्हणाला, हे असे कोणते युग आले, मला काहीच कळत नाही. असेही कधी घडेल का? तुम्ही लोकांनी माझ्यासोबत काही खेळ तर नाही खेळला?
मी पण रागावूनच त्याला म्हणाले, सुदाम, ही तर तुझी बकरी होती, तुझ्यासोबतच राहत होती, तूच तिची काळजी घेत होतास, तूच सांग हे कसं झालं? तेव्हा सुदाम म्हणाला, काकी, मीच कधी याचा विचार करू शकत नाही की माझ्या बकरीला मूल होऊ शकतं. मला वाटलं एखादं छोटं बकरू जन्माला येईल, हे बाळ कुठून आलं? सुदामची बायको उषा तर तिच्याच विश्वात आता रमली होती, वेगवेगळ्या गोष्टी करत होती, बाळाला खूप चांगल्या प्रकारे ती सांभाळत होती. न ती आता काही सुदामला प्रश्न विचारत होती, न तिला या सगळ्यांचंच काही वाटत होतं. आम्ही आश्चर्यचकित झालो होतो, हैराण होतो, परंतु तिला असे काहीच वाटत नव्हते. आम्ही तर सारखं विचार करत होतो की एका बकरीला मूल कसं झालं, परंतु ती हा काहीच विचार करत नव्हती. खरं तर ती वांझ होती आणि वांझ स्त्रियांना मुलांचा खूप लगाव असतो, परंतु उषा कधीच असं म्हणायची नाही. परंतु उषा देखील त्या बाळाला असं घेऊन बसली होती जसं ते बाळ दूर झालं तर तिला श्वास देखील घेता येणार नाही. मी लगेचच उषाला म्हणाले, तुला काही बोलायचं नाही का? अशी शांत का बसली आहेस? ती लगेचच म्हणाली, काकी, मी काय बोलू? माझ्या बोलण्यानं आणि न बोलण्यानं काही परिस्थिती बदलणार आहे का? सुदामच या बकरीला घरी घेऊन आला होता. पूर्ण दिवस तो तिच्याच आसपास फिरत असायचा. मला काहीच समजत नाही की मी आता संशय कुणावर घेऊ. आता सुदाम जागेवरून उठला आणि बायकोला म्हणाला, तू माझ्यावर संशय घेत आहेस का? तेव्हा त्याची बायको उषा म्हणाली की नाही, मी तुझ्यावर संशय घेत नाही, पण तूच मला सांग, हे सगळं कसं काय घडलं आणि आता या बाळाचं काय करायचं? मी आता पुढे काही बोलणार तोच उषा म्हणाली की हे बाळ आता आपणच ठेवून घेऊ. देवाने आपल्याला मूलबाळ नाही दिलं, मी कधी आई बनू शकत नाही. आता असे समजू की देवानेच आपल्याला हे बाळ दिलं आहे. मी तर किती वेळा तुम्हाला अनाथ आश्रमातून बाळ घेऊन यायला लावले होते, परंतु तुम्ही या बकरीलाच घेऊन आलात, पण बाळ नाही आणलं. परंतु देवानेच आता माझे ऐकले असेल म्हणून हे बाळ आपल्याला अशा स्वरूपात मिळाले. याचंच पालनपोषण करून आपण आता याला वाढवू. खरं तर पुरुषांमध्ये खूप संयम असतो, हिंमत असते, सुदाममध्येही होती. त्याच्यासोबत हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा तो अतिशय शांत राहिला आणि काहीच न बोलता तिथून बाहेर निघून गेला. उषा रडू लागली आणि मला म्हणाली, काकी, आमच्या लग्नाला 10 वर्ष झालेत. मी नेहमीच सुदामला म्हणते, आपण एखादा मूल दत्तक घेऊ, पण तो कधीच ऐकत नाही. 10 वर्षांमध्ये लोकांचे मुलं तरुण होतात, परंतु सुदाम कधीच गंभीरतेनं विचार करत नाही. न त्यांना मूल दत्तक घेतलं, न कधी मला शहरात डॉक्टरांकडे नेलं. माझी कधीच जास्त काळजी घेतली नाही. माझ्यापेक्षा जास्त तर सुदाम या बकरीची काळजी घेत होता. उषाचे बोलणे ऐकून मी म्हणाले की असे मूल दत्तक घेणे सोपे नसते. तेव्हा उषा लगेचच म्हणाली की काकी, माझी बहीण आहे ना कविता, तिला देवाच्या कृपेनं 3 मुलं झालीत. त्यातीलच एक मूल ती मला द्यायला तयार होती. तिचा नवरा मोलमजुरीच करतो, परंतु ही गोष्ट मी जेव्हा सुदामला म्हटले तेव्हा त्यानं साफ नकार दिला. मूल दत्तक नाही घ्यायचं म्हटला आणि माझे उपचार देखील नाही केले. मी एखाद्या अनाथाश्रमातून बाळ आणण्याबद्दल विचारले, त्याने मला खूप जास्त बोलणे ऐकवले. बाळ तर नाही आणले, पण या बकरीला घेऊन तो घरी आला. एक दिवस आमचं भांडण झालं तर तो मला म्हणाला की ही बकरीच माझ्यासाठी सगळं काही आहे. मी जर या बकरीची नीट काळजी नाही घेतली तर तो माझ्यासोबत खूप जास्त भांडण करायचा. रागातच मला म्हणायचा की जर तू माझ्या बकरीची काळजी घेतली नाहीस तर मी तुझ्यासोबत घटस्फोट घेईल. आता बघा काकी, त्या बकरीसोबत काय घडले. या बकरीमुळेच पूर्ण गावामध्ये त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. कदाचित माझीच बद्दुआ लागली असावी. खरं तर काकी, आता मला नाही विचार करायचा की हे बाळ कसं जन्माला आलं. मला मात्र हे बाळ हवं आहे. मी उषाला त्या बाळाचा नीट सांभाळ करायला सांगितला आणि तिच्या घरून निघून गेले. खरं तर सुदामची आई माझी खूप चांगली मैत्रीण होती, म्हणून सुदाम माझ्या मुलासारखाच होता. म्हणून तो त्या रात्री माझ्या घरी आला आणि माझ्याजवळ येऊन ढसाढसा रडू लागला. मी विचारलं, सुदाम काय झालं? तेव्हा तो म्हणाला, रानू या जगातून निघून गेली काकी, आत्ताच तिला मातीआड बुजवून आलो. त्याचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले.
परंतु ज्या बकरीनं मुलाला जन्म दिला आहे ही गोष्ट जर सगळ्या गावात पसरली तर तू सगळ्यांच्या प्रश्नाचे काय उत्तर देत बसशील, मी त्याला विचारले. तेव्हा सुदाम म्हणाला, मग आता मी काय करू काकू? इथून पळून जाऊ का कुठे दूर? मी म्हटलं, तुझी बायको आणि आता त्या बाळाला सोडून पळून जाऊ शकत नाहीस तू. सुदाम पुढे म्हटला, मग काय करू? बायकोला आणि त्या बाळाला सोबत घेऊन जाऊ? तेव्हा मी म्हणाले की त्या बाळाची यात काही चुकी नाही. कदाचित तुझी बायको कधी आई होऊ शकत नाही, म्हणूनच देवाने तुला हे बाळ दिलं असावं. परंतु सुदाम खूप विचार करत होता आणि म्हणत होता की मला याचा सगळ्यांचाच शोध लावावाच लागेल की माझ्या बकरीसोबत हे सगळं कोणी केलं, आणि ज्याने कुणी माझ्या बकरीसोबत असे केले असेल त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. माझ्या मनात एक संशय होता जो मी त्याला बोलून दाखवला. मी सुदामला म्हणाले, मला असे वाटते की ते बाळ त्या बकरीचे नसून तुझ्या बायकोचेच म्हणजेच उषाचे आहे, परंतु तुझे नसून दुसऱ्या कुणा पुरुषापासूनचे आहे. सुदाम माझ्याकडे रागानेच बघत म्हणाला, काकी तुम्ही असे काय बोलत आहात? तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे का? तेव्हा मी सुदामला म्हणाले, पुरावा तर हाच आहे की तुझी बायको त्या मुलावर खूप प्रेम करत आहे, त्याला खूप जीव लावत आहे, त्याला हृदयाशी लावून बसली आहे. असं प्रेम तर एखादी आईच आपल्या मुलावर करू शकते ना, जिने आपल्या पोटातून एखाद्या बाळाला जन्म दिलेला असेल. तुला हे सगळं विचित्र वाटत नाही का? एखाद्या बकरीच्या बाळावर जीवपाड प्रेम करणं. कारण आपण सगळे बोलत असताना ती काहीच बोलत नव्हती, फक्त शांत बसून होती. फक्त त्या बाळाचाच विचार करत होती, त्यालाच खेळवत होती. आता तर काकीचं बोलणं ऐकून सुदाम देखील विचारात पडला आणि म्हणाला, मला तर काहीच कळत नाही काकी, परंतु मला एक प्रश्न पडला. जर ती आई होणार होती तर मला ही गोष्ट कशी लक्षात आली नाही? ती गरोदर झाल्यावर मला लगेच समजले असते ना. तेव्हा मी म्हणाले, तुझी बायको दिसते तशी इतकीही शांत नाही. गेल्या काही महिन्यांपासून तू तर घराबाहेरच होता. 2 दिवसांपूर्वीच तू गावी परत आलास. आता मात्र सुदाम विचार करू लागला व म्हणाला, काकी तू बरोबर बोलत आहेस. मी लगेच त्याला म्हणाले, माझी पण नजर कधी धोका खात नाही. ते बाळ 1 दिवसाचं नव्हतंच, ते बाळ 3 ते 4 दिवसांचं होतं. सुदाम आता नाराज होतच म्हणाला, काकी हे सगळं जर माझ्या बायकोने केलं आहे तर माझ्या रानूला मारायची काय गरज होती? तिला का मारलं असेल तिनं? तेव्हा मी म्हणाले, कारण एखादी कहाणी बनवायला नको का पूर्ण? पण तू आता रानूचा विचार करणं बंद कर. तू तर आता हा विचार कर, त्याचा शोध लाव की खरंच घरात आलेलं ते बाळ तुझ्या बायकोचंच आहे का? सुदाम म्हणाला, काकी हे कसं शोधू मी आता? मी म्हणाले, काळजी करू नकोस, हे सगळं मीच आता शोधते, परंतु त्याला थोडासा वेळ जाईल. मला पूर्ण विश्वास आहे की उषा काहीतरी खोटं बोलत आहे आपल्यासोबत. ते बाळ तिचेच आहे, जे तिला दुसऱ्या पुरुषापासून मिळालं आहे. तिला तुझ्यापासून दिवस जात नव्हते, सगळे तिला वांज म्हणायचे. म्हणून तिच्या आयुष्यात तिनं दुसऱ्या पुरुषाला जागा दिली असेल आणि ती त्याच्यापासूनच आई बनली. खरं तर काही पुरुषांचंही तसंच असतं बघ. जेव्हा एखाद्या स्त्रीपासून त्यांना मूल होत नाही तेव्हा ते दुसरे लग्न करतात आणि दुसऱ्या स्त्रीपासून त्यांना मुलं होतात. तसंच स्त्रियांचं देखील असतं. एका नवऱ्यापासून मूल होत नाही तर दुसरा नवरा करतात आणि त्यांना त्याच्यापासून मुलं होतात. असंच काहीतरी इथेही घडलं असावं उषाच्या बाबतीत. मी तर आता उषाच्याच मागे लागले होते, कारण सत्य काय आहे हे मला शोधायचे होते. माझी नजर तर अशी होती की एखाद्या स्त्रीकडे बघितलं तरी मी तिला कितवा महिना चालू आहे हे ओळखायचे. मी आज उषाच्या घरी गेले आणि तिच्या जवळ जाऊन बसले आणि तिला म्हणाले की तुला मुलं सांभाळण्याचा अनुभव नाही, म्हणून तुझ्याकडे तुझ्या मदतीला मी आली आहे. बाळ ठीक तर आहे ना? हे त्रास तर देत नाही ना? तेव्हा उषा म्हणाली, का ठीक नसेल ते तर. ती बोलता बोलता शांत झाली. उषा काहीतरी बोलणार होती पण बोलली नाही. मी उषाला म्हणाले की थोडा वेळ हे बाळ माझ्याकडे दे आणि जा, माझ्यासाठी 1 कप चहा बनव, कारण मला बघायचं होतं की तिच्या चालण्यामध्ये काही फरक आहे का. सुदाम देखील आजूबाजूच्या लोकांना चौकशी करत होता. त्याला ही सत्यता काय आहे हे जाणून घ्यायचं होतं.
घराशेजारील आजूबाजूच्या लोकांना तो विचारत होता की मी नसताना आमच्या घरी कोणी पुरुष आला होता का, परंतु लोक त्याला काही माहिती देण्याऐवजी वरून त्यालाच टोमणे ताने मारत होते. घरात सुंदर बायको असून एका बकरीला सोडलं नाही म्हणत होते, परंतु सुदामने हार मानली नव्हती. त्याने मनाशीच ठाम ठरवले होते की तो या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जाणार. इकडे मी देखील विचारपूस करत होते. उषाला बघून माझा अंदाज चुकीचा ठरला. तिच्या चालण्यावरून स्पष्ट होत होते की तिने कोणत्याही मुलाला जन्म दिलेला नाही, कारण ती अगदी ठणठणीत होती. इकडे उषा आपल्या मुलाला खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती. म्हणून मी परत माझ्या घरी यायला निघाले. तेव्हाच एक मुलगी माझ्याकडे मला बोलवायला आली आणि मला म्हणाली की काकी, सुमन काकींच्या मुलीची तब्येत खूप खराब आहे, तुम्हाला लवकरात लवकर बोलवलं आहे. मी म्हणाले ठीक आहे येते, कारण लोकांची मदत करणं हेच माझं काम होतं. कदाचित सुमनच्या मुलीला बाळ होणार होतं, त्यामुळेच मला तिच्या घरी बोलवलं होतं. सुमनची एक सुंदर मुलगी होती जी पूर्ण गावात प्रसिद्ध होती. तिचे नाव छाया होतं. खूप छान मुलगी होती. मी त्यांच्या घरात पोहोचले. छाया पलंगावरच झोपलेली होती. तिचे अंग पूर्ण गरम होते. मी विचारलं की काय झालं छायाला. तेव्हा तिची आई म्हणाली की 4 दिवसांपूर्वीच माझी मुलगी छाया मामाच्या घरी गेलेली होती. जेव्हापासून इकडे आली आहे तेव्हापासून स्वतःला तिनं या खोलीत बंद करून घेतलं आहे. तेव्हापासूनच तिने काहीच खाल्ले नाही की पाणीही पिले नाही. आम्हाला सगळ्यांनाच चिंतेत पाडले आहे तिने. कालपासून सगळे प्रयत्न करून झालेत, पण मुलीचा ताप उतरत नाही आहे. तिच्याकडे बघताच मी ओळखले की दुसराच काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणून मी त्या खोलीतून सगळ्यांनाच बाहेर जायला सांगितले. मी छायाला तपासते असे म्हटले. तिच्या आईनं विचारलं की आमच्यासमोर काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मी म्हटलं की ती एक तरुण मुलगी आहे. तुमच्या सगळ्यांसमोर मी जे काही प्रश्न तिला विचारणार आहे त्याचे उत्तरं ती मला देऊ शकत नाही. सगळेच आता बाहेर गेले. मी छायाजवळ तिच्या बेडवरच बसले. मी तिला हात लावायला लागले तर तिने माझा हात पकडला आणि मला म्हणाली, मी ठीक आहे काकी, तुम्ही फक्त आता मला वाचवा. बाहेर सगळ्यांना जाऊन सांगा की मी ठीक आहे. मी विचारलं काय झालं. तिच्या पोटावर हात ठेवताच मी म्हटलं, तुझं बाळ कुठे आहे. ती लगेचच म्हणाली, माझं बाळ तर मी उषाला देऊन टाकले. मी विचारलं, उषा तुझी कोण आहे. तर छाया म्हणाली की ती माझी लहानपणाची मैत्रीण आहे. मी लगेचच पुढचा प्रश्न विचारला की त्या बाळाचा बाप कोण आहे. यावर छायाने तिची मान खाली घातली आणि म्हणाली की त्या मुलासोबत माझा प्रेमसंबंध होता. त्याने मला स्वीकारलं तर होतं, पण तो आता शहरात नोकरीसाठी जाऊन 9 महिने झाले. त्याने एकदाही मागे वळून मला बघितले नाही. मीच त्याच्या प्रेमात वेडे होते. आपल्या गावाशेजारीलच गावातील तो एक देखणा सुंदर मुलगा होता. ही गोष्ट मी उषाला सांगितलेली होती. मी जेव्हा त्या मुलापासून गरोदर राहिले तेही मी उषाला सांगितले. ही गोष्ट कशी तरी मी सगळ्यांपासूनच लपवली, पण जशी भीती वाटू लागली तसे माझ्या मामाच्या घरी निघून गेले, कारण तिथे सगळ्यांनाच वेड्यात काढणं माझ्यासाठी खूप सोपं होतं. परंतु तेव्हाच मला उषा भेटायला आली. सुदाम घरी नाही म्हटली. तू माझ्याजवळच राहू शकतेस. तुझं हे बाळ तू मला देऊन टाक म्हटली. मी याचा चांगला सांभाळ करेन. मला देखील हेच योग्य वाटलं, कारण लग्नाच्या आधी मी आई बनून माझ्या बाळाचा सांभाळ करू शकणार नव्हते. उषाला बाळ दिल्यावर ते माझ्या डोळ्यांसमोरच राहील, माझ्यासमोरच मोठे होईल व त्याला आईबापाचं दोघांचंही प्रेम मिळेल. यामुळे मी तयार झाले आणि बाळाला घेऊन त्या रात्री रानूच्या खोलीत उषा आणि मी सुदामपासून लपतच आलो. जेव्हा काकी तुम्ही हुक्का पिऊन झोपल्या होत्या, आम्ही माझं बाळ हळूच रानूजवळ ठेवलं आणि तिथून निघून आलो. परंतु देवाशपथ काकी, आम्ही त्या बकरीला मारले नव्हते. कदाचित तिच्या खाण्यात काही उलटे सुलटे गेले असेल म्हणून ती आजारी होती. आम्ही तिला नाही मारले. आम्ही तिच्या तब्येतीचा फायदा उठवला आणि बाळाला तिथेच तिच्याजवळ सोडले. छायाचे बोलणे ऐकून मी शांत झाले, कारण या अगोदरही माझ्यासोबत असे व्हायचे की मी हुक्का प्यायचे आणि झोपी जायचे. कदाचित त्या दिवशीही तसेच झाले की मी कधी झोपले मला कळालेच नाही. तेव्हा छाया म्हणाली की मी माझ्या मैत्रिणीची मदत केली आणि तिने माझी मदत केली,
काकी, तुम्ही फक्त बाहेर जाऊन सांगा की मी ठीक आहे. आता मला काही औषधे लिहून द्या, ज्याने मी ठीक होईल. माझ्यासोबत जे वाईट घडायचे होते ते घडून गेले. माझं बाळ माझ्या नशिबात नव्हतं, पण त्याला एका चांगल्या आईच्या पदरात मी घातलं आहे. तुम्ही आता माझी मदत करा. मी विचार केला, जे झालंय ते चांगलं आहे. मला यांची मदत करायलाच हवी. कुणाचा आपल्यामुळे चांगलं होत असेल तर नक्कीच त्यांना मदत करावी. म्हणून मी बाहेर जाऊन सांगितलं की सगळं काही ठीक आहे. मी तिला औषधे दिली आहेत. काही दिवसातच ती ठीक होईल. तुम्ही तिला काहीही प्रश्न विचारू नका. तिच्या रूममध्ये सारखं जाऊ नका. तिला आराम करू द्या. लवकरच ती चांगली होईल. खरं तर मी यामुळेही शांत राहिले की जे काही झालं आहे त्यात त्या मासूम बाळाची काहीच चूक नव्हती. आणि छायाने सुद्धा चांगले केले की आपलं बाळ कचऱ्याच्या पेटीत फेकण्यापेक्षा तिने आपल्या चांगल्या मैत्रिणीच्या स्वाधीन ते गेलं. कारण आजकालच्या जमान्यात असेही लोक आहेत जे आपली हवस पूर्ण करून घेतात. मुलांना जन्मही देतात आणि त्यांना कचऱ्यात टाकतात, नाहीतर नदीत फेकतात. त्या मुलांची यात काहीही चुकी नसते, तरी त्यांना शिक्षा मिळते. आता मी तिथून सुदामला भेटायला गेले आणि त्याला देखील समजावून सांगितले. खूप माहिती जमा केली. हे बाळ तुझ्या बायकोचे नाही, ती तर निर्दोष आहे. कदाचित देवानेच या बाळाला तुझ्या दारी पाठवले आहे. देवाला तुझी एखादी परीक्षा घ्यायची असेल म्हणून. त्यामुळेच या बाळाला तू स्वीकार आणि लहानाचं मोठं कर. खूप समजून सांगितल्यानंतर सुदाम या गोष्टीसाठी तयार झाला. खरं तर ते बाळ त्यांच्या घरी आल्यानंतर त्याच्या व्यवसायात खूप प्रगती झाली. त्याचे दिवस बदललेत. एक आरामदायी जीवन ते जगू लागले. या बाळामुळे आपल्याकडे इतका पैसा आला म्हणून तो आपल्यासाठी खूपच लकी आहे समजून सुदाम त्याचा खूपच जास्त लाड करू लागला. त्याला आपल्या अंगाखांद्यावर खेळवू लागला. गावात घेऊन त्याला फिरू लागला. हे बघून उषा देखील खूप खुश झाली. दोघंही नवरा बायको आता त्या बाळाचे खूपच लाड करायचे. त्याला खूप जास्त जीव लावायचे. बाळ त्यांच्या आयुष्यात आल्यावर त्यांचं कुटुंब हे पूर्ण झालं. छाया मात्र आपण केलेल्या चुकीसाठी आजही पस्तावत आहे. परंतु बाळाला दुसऱ्यांच्या घरी सुखात बघून तिच्याही जीवात जीव येतो. परंतु आपण केलेली चूक तिला त्याच्याकडे बघून नेहमीच आठवते. जे कोणी ही गोष्ट ऐकत असेल त्यांना मी एकच रिक्वेस्ट करेल, आपल्या मुलींकडे आपल्या मुलांकडे नीट लक्ष द्यायचं. ते कुठे जातात, कुठून येतात ते बघायचं. आपल्या मुलींचे मित्र मैत्रिणी कशा आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. चांगले मित्र असेल तर त्यांची लाईफ सेट होणारच, परंतु वाईट मित्रांची संगत लागली तर तुमच्या मुलांचं आयुष्य हे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. वाईट संगत लागली की वाईट गुण आपोआपच उतरतात. चांगले माणसं आजच्या जमान्यात खूपच कमी आहेत आणि वाईट माणसे खूप जास्त. सर्वसामान्य माणूस मात्र त्याच ठिकाणी राहतो, कष्ट करून हळूहळूच पुढे जातो. परंतु लबाड खोटं बोलणारा माणूस वाईट गोष्टी करून झपाट्यानं पुढे जातो, परंतु तो पैसा जास्त काळ त्याच्याकडे टिकत नसतो, हे मात्र विसरू नये. आपल्या मुलांना आपल्या मुलींना वाईट संगतीपासून वाचवा. वाईट मुलांच्या प्रेमात पडण्यापासून वाचवा. त्यांचा फायदा घेणाऱ्या मुलांपासून वाचवा, जे त्यांची हवस पूर्ण करतात, मुलीला गरोदर करून सोडून निघून जातात आणि तेव्हाच मग पुढे छायासारखे प्रकार घडतात. ते घडू नये म्हणून आपल्या मुलींकडे लक्ष द्या. खरं प्रेम असेल तर तुम्हाला सोडून कधीच जात नाही, हे लक्षात ठेवा. आता मात्र उषा, सुदाम आणि त्यांचं रानोपासून झालेलं बाळ तिघंही खूप आनंदाने आणि खुशीने एकमेकांसोबत राहत आहेत. दाईंलाही सगळे काही माहिती असून तिने या गोष्टीवर पडदा घातला आहे, कारण तिच्यामुळे एखादं कुटुंब सुखी होतंय तर तिला दुसरे काय हवे. चांगलं करा, चांगलं फळ नक्की मिळेल. वाईट कराल तर वाईटच गोष्टी आयुष्यात कधी ना कधी घडतील. खरं तर नवरा बायकोने एकमेकांना धोका मुळीच देऊ नये, पण ज्या गोष्टीमुळे तुमचं चांगलं होणार आहे माहिती आहे त्या ठिकाणी शांत राहणे कधीही चांगले. ही कथा एक काल्पनिक आहे, त्यामुळे जास्त मनावर घेऊ नका आणि हो, कुणीही कॉपी देखील करू नका. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच खाली कॉमेंट करून कळवा. आवडली असेल तर भरभरून लाईक करायलाही विसरू नका
आणि अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.